मोक्यासह 6 गुन्ह्यातील फरार आरोपी 2 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं ताब्यात घेत 3 आरोपींकडून चांदबिबी महाल येथून 2 गावठी कट्टे आणि कारतूस जप्त केली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना मार्गदर्शन करत रवाना केलं। दरम्यान पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेत असताना लखन कासार राहणार पाथर्डी याच्याकडे गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्याकरिता त्याच्या 2 साथीदारांसह चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर ते पाथर्डी रोडवरील सर्कल येथे थांबलेले असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यावरून पथकाने पंचासमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका पल्सर मोटरसायकलजवळ 3 इसम संशयितरित्या उभे दिसले। पथक त्या इस्मांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना त्यातील एक इसम पळून जाऊ लागला। त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदारांनी पळून जाणाऱ्या इस्मांचा पाठलाग करत घटना ठिकाणाहून लक्ष्मण उर्फ लखन कासार, सचिन खाडे, अनिकेत पटारे अशांना ताब्यात घेत ताब्यातील आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेऊन त्यांच्या जवळून 1,04,000 रुपये किमतीचे 2 गावठी कट्टे, 2 जिवंत कारतूस, 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 90,000 रुपये किमतीची एक पल्सर मोटरसायकल असा एकूण 2,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यातील आरोपी लक्ष्मण उर्फ लखन कासार याला अधिक विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने गावठी कट्टे त्याचे साथीदारासह विक्रीस आणल्याची माहिती सांगितली। दरम्यान लक्ष्मण उर्फ लखन कासार याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्याला 10 जानेवारी 2025 पासून 2 वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।